चालतं. हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 7चा SCF आणि LCM हा जो चॅप्टर आहे त्याचा सेट नंबर 10 मधला क्वेश्चन नंबर 1 त्याचा अभ्यास करणार आहोत. तर तो बघूया. विच नंबर इज नायदर प्राईम नॉर अ कंपोजिट नंबर. म्हणजे आपल्याला असं सांगायचं आहे त्याचं आन्सर की असा कोणता नंबर आहे की जो प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. तर पण त्याच्या अगोदर हे आपण समजून घेतलं पाहिजे की प्राईम नंबर म्हणजे काय आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय. तर प्राईम नंबर म्हणजे कोणता? द नंबर्स दॅट आर डिव्हायडेड बाय 1 ऑर बाय इटसेल्फ. असे नंबर की जे 1ने डिव्हाइड होता किंवा स्वतःच्या नंबरने किंवा स्वतःने ते डिव्हाइड होतात. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण 5 बघूया. तर इट इज डिव्हायडेड बाय 1 अँड 5 अँड नॉट बाय एनी अदर नंबर. आता दुसऱ्या कोणत्याही नंबरनं 1 किंवा 5 शिवाय आपण 5ला डिव्हाइड करू शकत नाही. आणि म्हणून 5 हा काय झाला? प्राईम नंबर झाला. आता त्याचे एक्झाम्पल्स बघूया प्राईम नंबरचे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि असे हे सो ऑन. म्हणजे प्राईम नंबरमध्ये आपण काय बघितलं? प्राईम नंबरमध्ये आपण काय बघितलं की असा नंबर की ज्याला आपण 1ने डिव्हाइड करू शकतो किंवा स्वतःने नंबर डिव्हाइड करू शकतो. स्वतः त्या नंबरनं डिव्हाइड करू शकतो, त्या नंबरला आपण म्हणायचं प्राईम नंबर. आणि दुसरा आहे कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे काय? द नंबर विच इज डिव्हायडेड बाय 1 अँड बाय ऑल्सो बाय अदर नंबर्स. आता फॉर एक्झाम्पल 8 हा काय आहे? इट इज डिव्हायडेड बाय 1 अँड 2 अँड 4 अँड बाय इटसेल्फ. आता याच्यामध्ये जर 8चं एक्झाम्पल आपण घेतलं तर त्यामध्ये 8ला आपण 1नं पण डिव्हाइड करू शकतो, नंतर आपण 2नं पण डिव्हाइड करू शकतो, 4नंही डिव्हाइड करू शकतो आणि त्या स्वतः म्हणजे 8नं पण त्याला डिव्हाइड करू शकतो. याला म्हणायचं कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर कोणकोणते? 4, 6, 8, 10 असे 12, 14, 16 हे सगळे काय आहेत? तुमचे कंपोजिट नंबर आहे. तर कळलं कंपोजिट नंबर म्हणजे काय? तर असा नंबर की ज्याला आपण 1ने डिव्हाइड करतो आणि इतर नंबर्सने सुद्धा डिव्हाइड करू शकतो, त्याला म्हणायचं कंपोजिट नंबर. आणि मग त्याचं ॲन्सर काय येणार क्वेश्चनचं? तर 1 इज नायडर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. आता बघा, 1 हा आपला प्राईम नंबरही नाही. कारण का? त्याला आपण 1ने डिव्हाइड करू शकतो पण दुसऱ्या कोणत्याही नंबरनं आपण त्याला डिव्हाइड करू शकत नाही, म्हणून तो प्राईम नंबर झाला. ठीक आहे. आणि तो कंपोजिट नंबर पण नाही. का? कारण त्याला आपण 1नं डिव्हाइड करू शकतो पण दुसऱ्या इतर कोणत्याही नंबरनं डिव्हाइड करू शकत नाही आणि म्हणून तो कंपोजिट नंबरही नाही आणि म्हणून ॲन्सर झालं 1.